पण असल्या धूळ भरल्या घरात राहावं कसं सांगायचं? हे घर नाही आलं तर घर पण आणावं लागेल. अहो तुम्ही इकडे कसं काय? तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवल्यात म्हणजे मला काही कळणार नाही असं वाटलं? का नाही सांगितलं? सूरज भाऊजी, तुम्हाला माहितीच असेल ना? नाही म्हणजे रानातच म्हणलं आत्ताच नका सांगायला म्हणून. असं का? नाही म्हणजे ते घर मिळाल्यावर समजा सांगणार होतो. पण मग आधीच का नाही सांगितलं? आधी कशाला सांगायचं म्हणून नाही सांगितलं. तेच तर विचारते मी, आधी का नाही सांगितलं? काय सूरज भाऊजी? ते रानादालाच माहिती. तुम्ही विचारा की त्याला. आम्ही दुसरी काय काम आहेत का बघतो तोवर. जाऊ दे चल. अरे ऐक, अरे मी बी ते कामाचं बघतो. तुमचं बोलून झालं की हाक मारा मला, आलोच. हे थांब. त्याला काय मदत पाहिजे का ते बघतो. थांबा. सांगा आता, का नाही सांगितलं? हो आता नवीन घरात तरी भांडू नका. अहो मी सुद्धा काही भांडत नाहीये, मी फक्त विचारते. सांगा, का नाही सांगितलं? त्या तोंडानं सांगायचं तुम्हीच सांगा. इकडं हातचा वाडा बी गेला, शेतातलं घर बी गेलं. अहो हे समजा सांगायचं धाडसच झालं नाही. मग तिकडं आम्हाला एक काळजीच असते. म्हणून म्हणलं घर घावल्यावर समजा सांगतो. टेन्शन मध्ये टेन्शन कशाला? बरोबर आहे तुमचं, पण आलेल्या सुखदुःखांना आपण एकत्र सामोरं जायचं ठरलंय ना. काय बरोबर बोलतेय ना मी? वय आता आपली गरज आहे ना व तेव्हा नाईलाज आहे. अहो लय घर उडकली, हेच गावलं. आपल्याला इकडेच राहावं लागणार आहे. राहू की. छोटं मोठं चांगलं वाईट असं काही नसतं. घर बनतं ते घरातल्या माणसांनी, त्यांच्या मायेने, एकमेकांबद्दलच्या काळजीने. बस आपण एकमेकांबद्दलची माया, एकमेकांबद्दलची काळजी सोडायची नाही. मग काय, आपण जिथे राहायला जाऊ ते आपलं घर. आता जीवाला बघा. जवळ वाडा मिळत नाही तवर आपण इकडेच राहायचं. आपण वाड्यात कसे सगळे आनंदात राहायचो, तसंच इथेही अगदी आनंदात राहू. आलेल्या सगळ्या अडचणी विसरून जाऊ आणि आपण सगळे एकत्र असल्यावर कुठल्याही अडचणींचा सामना करू. तुम्ही संकट असल्यावर अडचण येणारच नाही, आणि तुम्ही सोबत असल्यावर मलाही कधी अडचण नाही. हे ना व आपण कसं सांगायचं? आज शेतातल्या घरात जायचं म्हणून तयार होऊन बसलेत आपण. आपण मला बजावून सांगितलं होतं जमिनीला हात बी लावायचा नाही म्हणून. जमीन मी गहाण ठेवली. आता जमीन बी गेली आणि शेतातलं घर बी गेलं. कसं सांगायचं? सांगू आपण. त्यांनाही सगळ्या अडचणी कळतायत. आपण जर नीट समजावलं ना तर काही नाही म्हणणार. माझं तर धाडसच होणार नाही बघा. तेव्हा तुम्हीच सांगा. मी भाई तुम्ही आहो पण हे बघा. अहो तुम्ही लई भारी समजवता. समजत नाही तवर समजवता. आबा तुमचा ऐकत्याल तेव्हा ही जबाबदारी तुम्हीच घ्या. ठीक आहे, मी समजावे ना. चला.
चला. या. थांबा थांबा. अहो हे काय करताय? थांबा. मी म्हणलं होतं ना, घर लहान असो किंवा मोठं, ते घरकुल बनतं प्रेमानं, आपल्या माणसांच्या एकजुटीनं. वास्तू कशी का असे ना, आपण तिला घरकुल बनवू. चला. माझ्या पोराचं वाटोळ केलं ना तुम्ही. तुमच्या पोराबाळाचं सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. वाटोळ वाटोळ मी एका आईचा तळतळाट आई हो. आबा, हा निघायचं ना. झाली माझी तयारी झाली. आबा, नाही काय काळजी करू नका. शेतातल्या घरात गेल्यानंतर आम्हाला नांगर धरायला मिळेल. लय भारी वाटेल आम्हाला शेतातल्या घरात गेल्यावर. आपण शेतावर नाही चाललोय, म्हणजे नाही जाता येणार. म्हणजे आपली जमीन आणि शेतावरचं घर सध्या तरी आपलं राहिलं नाही. आपलं नाही म्हणजे कोणाचं आहे? आपण ज्या माणसाकडे जमीन आणि घर गहाण ठेवलं होतं ना, त्यांनी ते जप्त केलं. आणि जोवर पैसे देत नाही तोवर परत करणार नाही असं म्हणतो. आबा, अहो तुम्ही काही काळजी करू नका.
आपण दुसरी सोय केली आहे. म्हणजे एक घर आहे, जरा लहान आहे, पण पुरेल आपल्याला. पण असं कसं? सध्या आपण खूप अडचणीत होत, म्हणून सगळीच लोक फायदा घेत आहेत त्याचा. पण तुम्ही काही काळजी करू नका, आपण मार्ग काढूया. सगळं माझ्यामुळे होत. नाही आबा, हो तुमची काहीच चूक नाही, परिस्थितीच वाईट आहे. पण ही परिस्थिती माझ्यामुळे निर्माण झाली ना. नाही, असं काहीच नाहीये, आणि ते एवढं महत्वाचंही नाही. सूरज भाऊजी आणि राणाजींनी आता एक घर बघितलंय, छोटस आहे, जरा ऍडजस्ट करावं लागेल. चालेल ना? राणा कुठे? ते स्वतःलाच दोष देत आहेत. घर त्यांच्यामुळे गेलं असंच त्यांना वाटतंय. त्याचा काही दोष नाही, दोष माझा आहे. नाही अहो, तसंही काही नाहीये आबा. तुम्ही असे स्वतःला दोष देत राहिला तर आम्ही काय करायचं? तुम्ही फक्त आम्हाला धीर द्या. आपण या अडचणीतून काहीतरी मार्ग नक्की काढूया. एवढं कराल ना? आबा, तुम्ही नका एवढी काळजी करू. सगळं व्यवस्थित होईल. आजची रात्र या वाड्यातली शेवटची रात्र असेल. मी आणि राणाजी सकाळी सगळे आवरावर करतो, मग आपण निघूया. चालेल ना? साहेबराव, घाबरू नकस, काय काळजी बी करू नकस. अरे उन्हातानात काम करणारी माणसं आपण, आपल्यावर कसली बी येऊ दे, आपण घाबरायचं नाही. उद्या आपल्याला घर सोडायचं आहे ना. व नवीन घर जरा बेताच आहे, सांभाळून घे. काय माझा राग येत असेल व? येतोय ना व? अरे यायलाच पाहिजे, पण घरातल्या कुणालाच माझा राग येत नाही. मला कसं तरी व्हायलाय रे. आपण एवढी मेहनत करून हे समजा कमवलं होत, आणि माझ्या चुकीनं ते गमवलं. लई मोठी चूक झाली ना माझ्याकडनं. तू कर की माझा राग राग. आबा नाही म्हणत असताना बी जमीन गाठ ठेवली. माझ्यामुळे आपला वाडा बी हातचा गमावला. माझ्यामुळे आबासनी लई वाईट वाटत असेल ना. राग आला असेल हो माझा. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आमच्यावर चिडायचा. माझ्यामुळेच घरादारावर ही येळ आली. माझ्या चुकांची सजा पोरांना भोगावी लागते.
पोरं काय बोलत नाही, पण त्यांच्या मनात ती काळजी कळतीये मला. तर मी तरी काय करू? नशिबाचं दानच उलट पडत गेलं. म्हणजे राजकीय कारकिर्दीचं मला काय वाटत नाही, पण माझ्यामुळं पोरांचा संसार उघड्यावर आला. जीव तिळतिळ तुटतोय, पण सांगू कुणाला? खरंच आज तुम्ही पाहिजे होता सोबतीला. आता एकट्याच्यानं हे ओझं नाही पेलवत. काय गे, पॅकिंग झाली वाटते तुझी? काय विचारायला लागलोय मी? नंतर पॅकिंग करायची म्हणून टाइम पाहिजे म्हणून माझ्या मागे किरकिर करशील. आम्ही ही खोली सोडून कुठं बी जाणार नाही. काका संगड बोलणं झालं वाटतंय तुमचं. चांगलंय, राहा तिघं मिळून. सूरज, काय आहे? काय 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 हे बघ, हे समजा ज्यांच्यामुळे झालंय का नाही त्यांनी खुशाल जावं हे घर सोडून, पण आम्ही कुठं बी जाणार नाही. त्यांच्या कर्माची फळं आम्ही का भोगायची? अगं मग मी कुठं काय म्हणायला लागलोय? तुला राहायचं तर राह की, विचार काकाला. अरे काय नवरा आहेस का कोण आहेस तू? इथं आमचा जीव तिळतिळ तुटायलाय आणि तू तू चेष्टा कर हा आमची. तुझा जीव तुटायला लागला इथल्या आयुष्य आरामासाठी. हा मग वाढलोय आम्ही लहानपणापासून आयुष्य आरामात. आता आमची ऐपत नाही राहिली आयुष्य पूर्वाची, ठीक आहे? अरे पण मग नवरा म्हणून काय कर्तव्य आहे का नाही तुझं? कर्तव्याच्या गोष्टी तर शिकवूच नकोस मला. जेव्हा होतं तेव्हा राहिलीच नव्ह मजेत. आता नवऱ्याची नाही ऐपत, जेवढं आहे तेवढ्यात ऍडजस्ट करायचं हे तुझं कर्तव्य आहे. बघा जमते का तुमसनी? नाही, कारकुनाच्या पोरांना जमत असेल तसलं, आमच्या सारख्या खानदानी पोरीला नाही जमायचं. बघ तुझं तू बघ, माझ्या मागे किरकिर लावू नकोस. हे बघ सूरज, आम्ही कायमचा आमच्या पप्पांच्या घरी निघून जाऊ हा, मग बोंबलत बसशील. मी कशाला बोंबलत बसू? तुला जायचं तर जा. नाही, आमच्या हक्काचं घर सोडू आम्ही का जाऊ? नाही जाणार आम्ही कुठं. अगं मग राहायचं. सूरज, अरे आम्ही हक्काचं बोलायलोय. तू भांडायला पाहिजे आमच्यासाठी. नवरा आहेस ना आमचा. अगे आधीच डोसकं फिरलंय माझं, त्याच्यात किटकिट करू नको सांगतोय. घरात आधीच सगळी टेन्शन मध्ये. आबा पार्क खचलाय तिथं. अगं जमीन नाही, घर नाही, रानात आणि मी कसं बसं करायला लागलोय. तुला झेपत नसेल तर जा तिकडे, बोंबला जायचं तिकडं. घुमलत जा म्हणजे हा? नवरा आहे का भूत आहेस रे तू? एकतर स्वतःच्या भावाच्या आणि बापाच्या चुकीमुळे रस्त्यावर आलाय ते आलाय, पण आम्हाला तुम्ही रस्त्यावर यायला सांगायलाय? आत्ताच सांगतो सूरज, आत्ताच सांगतो, आम्ही कुठं बी जाणार नाही. तुला आणि तुझ्या घरच्यांना कुठं जायचंय तिकडं तुम्ही बोंबलत जा. एक लावीन का नका. हा उद्या आलो. थांब थांब की आलो. हीच तर सगळ्या बॅगा भरून ठेवायच्या, नाही तर मी आहे आणि तू आहे. किती फोन वाजू दे, तुला हिसका धावतो की नाही बघा. आता खरा हिसका तर आम्ही धावणार आहे. बाप खचला म्हणून लई पुळका आलाय ना त्याचा. आता या खचलेल्या आणि खंगलेल्या बापाला असं काय सुनावतो, धडकन कोसळलाच पाहिजे. आमच्यावर आवाज चढवलाय, आता तो आवाजच बंद करतो.